शेप चेंज होत जाईल तसं तसं तुमचं नीडलचे पॉईंट चेंज झाले पाहिजे. कारण तुमच्या डिझाईन्समध्ये सगळ्या लाईनी नसणार आहे. तुम्हाला तुमचा एक शेप असा गेला तर तो रिटर्न येतोय ना. स्क्वेअर आहे, फ्लावर आहे. आता फ्लावर जरी असला तरी प्रत्येक वेळी चेंज होते ना. हे असं चेंज होणार आहे तुमचं. तर हे तुम्हाला आलं पाहिजे. तुम्हाला ह्या पण दिशेने आलं, तुम्हाला ते ह्या दिशेने करायचं तर ह्या दिशेने पण आलं पाहिजे. प्रत्येक वेळी ते सगळं आलं पाहिजे. त्याच्यासाठी हे आपण स्क्वेअरमध्ये प्रॅक्टिस करायची. तुम्हाला हे नाही जमत आहे ना. आता एक साईड कोणती तरी परफेक्ट जमणार. ही जमेल, ही जमेल. तुम्हाला ही आणि ही नाही जमणार. तुम्हाला ह्याच्यावरती आणि ह्याच्यावरतीच काम करायचं. आणि हे जर तुमचं प्रॉपर असेल तर पुढे तुम्हाला कशातच प्रॉब्लेम येणार नाही. जर हे प्रॉपर नसेल तर तुम्हाला प्रत्येक वेळी सारखं 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 मग ते फिनिशिंग खराब होणार. मग तुम्हाला ते परत समजणार नाही कसे पॉईंट्स ठेवायचे, काय करायचे हे समजणार नाही तुम्हाला. त्याच्यासाठी हे पहिले 2 दिवस ह्याच्यातच तुम्हाला इरिटेट झालं तरी तुम्हाला हेच करायचं. का? कारण तुम्हाला ते जमलं पाहिजे, पुढे फिनिशिंग आली पाहिजे ना. त्याच्यासाठी इरिटेट झालं तरी करा. फार महत्त्वाचं आहे. एकदम बेसिक आहे. ह्याच्यानंतर तुम्ही स्वतःहून पण काम करू शकता. ज्याच्या समज मी एकदा दाखवलं ना तरी तुम्हाला समजणार. पण नंतर तुम्हाला हेच नाही आलं ना, तुम्हाला मी 100 वेळा सांगितलं तरी डोक्यात नाही जाणार. कारण तुम्हाला समजतच नाही ना नीडलचा पॉईंट कोणत्या दिशेला टाकायचा. आपण लोडिंगच्या स्टिचेस घेतो, ते प्रत्येक मिनटाला असे पॉईंट चेंज होतात. त्या दिशेला गेले की त्या दिशेने, या दिशेला आले की या दिशेला, तिकडे गेलं तिकडे गेलं.